भुदरगड तालुक्यातील मिंचे परिसरात बेसुमार वृक्षतोड, वृक्ष संपदा धोक्यात, पर्यावरण प्रेमींतून नाराजी. हिरवाईनं नटलेला व इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून नोंद असतानाही हेद्दवडे, शेनगाव, मिंचे परिसरात राजरोसपणे अनधिकृत बेसुमार जंगलतोड सुरू असून वन विभागाच्या दुर्लक्षामुळे व आर्थिक देवघेवीमुळे औषधी वनस्पतीही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यानं पर्यावरण प्रेमी संताप करत आहेत. मिंचे परिसरातील गावागावातून रस्त्यालगत झाडांचा ढीग पडला असून या वृक्षतोडीमुळे निसर्गसंपन्न परिसर बोडका झालाय. भुदरगड तालुक्यातील मिंचे परिसरासह फये, शेनगाव, हेद्दवडे, गिरगाव हा भाग दुर्गम व डोंगराळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील जंगली प्राण्यांसह औषधी वनस्पती, जुनी झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. हा परिसर घनदाट जंगलानं व्यापला असून वृक्षतोडीमुळे हा हिरवाईनं नटलेला परिसर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भुदरगड तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या फये, मिंचे, हेद्दवडे, शेनगाव, टिक्केवाडी, नवरसवाडी, पंडिवरे परिसरात बेसुमार वृक्षतोडीमुळे गव्यांसह वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून यात अनेक जुने वृक्ष आर्थिक देवघेवीतून नष्ट होऊ लागले आहेत. या परिसरात अनेक लाकूड व्यापारी असून त्यांनी तर पैशाच्या हव्यासापोटी हा निसर्ग संपन्न परिसर बोडका केला आहे. परिसरात पक्षी व प्राणी यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. निसर्गाचा समतोल राखणारी औषधी वनस्पती तसेच हिरडा, जांभूळ, चंदन, हेळा, निलगिरी, जांभूळ, पिंपळ, उंबर, फणस, आंबा अशा वृक्षांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे वृक्ष संपदा धोक्यात आली आहे. लाकूड पासच्या नावाखाली आर्थिक देवघेवीतून मोठी तस्करी सुरू असून या परिसरात अनेक ठिकाणी तोडलेल्या झाडांचा ढीग पडला आहे. बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांवर वन विभाग कारवाई करणार का, अशी विचारणा पर्यावरण प्रेमींतून होत आहे. लाईव्ह महाराष्ट्र 9 भुदरगड.